नमस्कार मित्रांनो, माझ्या मी ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याला आज बुकिंग होती पुणे ते पावना लेक आणि लोणावळा राऊंड ट्रिप साठी. तर आपण गेलो, कस्टमरला पिकअप केला, पिकअप करून आपण निघालो पावना लेकच्या दिशेने. तर रोड एकदम टकाटक होता, सनाट गाडी पळवली आणि पावना लेकला पोहोचलो. पावना लेकला पोहोचल्यानंतर कस्टमरला बोटिंग करायची होती, तर या बोटिंगच्या इथं घेऊन आलो त्यांना. रिसॉर्ट एकदम फर्स्ट क्लास आहे, तुम्ही त्याला बुक पण करू शकता ऑनलाईन, आणि इथं कॅम्पिंगची पण सोय आहे. पर पर्सन 1299 रुपयाचा रेट आहे यांचा, आणि अनलिमिटेड फूड ची सोय पण आहे, आणि इथं फास्ट बोटिंग आणि नॉर्मल बोट सर्व्हिस पण आहे. कस्टमरला बोटिंग साठी सोडलं आणि मी 2 फोटो काढून घेतले. कस्टमर बोटिंग साठी गेले, बघा कसे एन्जॉय करतात कस्टमर आमचे. मग काय, आता रिसॉर्टचा व्ह्यू घ्यायचा होता, व्ह्यू घेतला. बघा तुम्ही व्ह्यू कस्टमर. रिसॉर्टचा व्ह्यू घेऊन झाल्यानंतर कस्टमरला पिकअप केला, परत गाडी बसायला सांगितलं, मग निघाला परत लोणावळ्याच्या दिशेने. रस्ता एकदम शॉर्ट आहे आणि छोटा रोड आहे, आणि माळरान खूप आहे, त्याच्यामुळं गाडी चालताना हॉर्न देऊनच गाडी चालवा. अचानक गाडी समोरून येते, त्याच्यामुळे बघता बघता पोहोचलो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. मग काय, कस्टमरला जायचं बुशी डॅमला, कस्टमरला बुशी डॅमला घेऊन गेला. मग टायगर पॉइंटला पण जायचं, टायगर पॉइंटला घेऊन आलो. टायगर पॉइंटला घेऊनल्यानंतर सनसेटचा टाइम होता, सनसेट एकदम सुंदर दिसत होतं. मग टायगर पॉइंटचा व्ह्यू घेतला. मग कस्टमरचे 1-2 फोटो काढले माझ्या फोन मध्ये पण. कस्टमर मस्त वाहनावर समोर बसून फोटो काढायला इच्छुक होता, त्याचे पण काढले. मग काय, तिथून निघालो रिटर्न एकविरा देवीकडे. एकविरा देवीचं तिथं रोडचं काम चालू आहे, वर काही जाऊन दिली नाही आम्हाला गाडी घेऊन. मग खालीच मी पायथ्याचं दर्शन केला, दर्शन करून मग कस्टमरला पिकअप करून निघालो पुणे दिशेने. तुम्हाला पण गाडी बुक करायचं तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.